यस, कल्पेश आगाव आपल्याला पाहायला मिळतात. जो एक मॅच मॅन ऑफ द मॅच बाकी होता, राहुल हे मात्र मॅन ऑफ द मॅच होते आणि कल्पेश आगाव अर्थातच आमदार आपल्याला पाहायला मिळतात. मंत्रीपद ज्यांच्याकडे आहे, केंद्रीय मंत्री कल्पेश आगाव. यस, आणि हे आमदारकी वगैरे पालघरमध्ये नको, ते दिल्लीतले मंत्री आहेत, अर्थात कल्पेश आगाव आपल्याला पाहायला मिळतात. आणि निश्चित स्वरूपात आजच्या डिनरची व्यवस्था ज्यांनी केली होती. चला, इथून मॅचला सुरुवात होईल. टॉस जिंकला आणि रुपेशने म्हटलं की आम्ही प्रथमतः स्वीकारणार फलंदाजी. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. चला, पंच मैदानाच्या आतमध्ये या. आलेत, खेळाडू आहेत, फील्ड सेटअप झालेली आहे. चला पंच, लवकर दाखल व्हायचं आहे, वेळ कमी आहे आपल्याकडे. चला, मॅचला सुरुवात होईल. पुढील मॅचसाठी अंतिम सामन्याला देखील आपण पाहतात खूप महत्त्व राहणार आहे. पुढील मॅचमध्ये एक जबरदस्त क्रिकेट आपण बघणार आहोत. अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये कोण पडणार कोणावरती भारी, या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या राहतील, ज्यामध्ये इथे जर आपण पाहिलं तर मॅचला सुरुवात होत आहे. जो संघ जिंकणार तो पितळ पॅन्थर्स या संघासमोर अंतिम लढत. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रफुल्ल गावड आलेत आणि प्रफुल्ल गावडच्या समोर मानस आणि एका बाजूला आपण पाहतायत अमित म्हात्रे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये राऊंड स्टंप्सनं गोलंदाजी ट्रॅकवरती. पंचांच्या उजवीकडनं उजवे हातानं पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. त्या बॉलला अगदी सॉफ्ट हँडने खेळलं, व्यवस्थित फेकी नाही आली. अमित आपल्याला पाहायला मिळाले. एक बॉलने इथे सुरुवात झाली, एका रन्सनं गोलंदाज तयार. फटका इन टू द गॅप अँड गेट इट 4 रन्स. धावसंख्या फ्लाय होणार 4नं आणि या धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 वरती. 2 बॉलचा खेळ झाला, 5 धावा. 2 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना 5 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. आता पद्माकर यांची फील्ड पोझिशन थोडीशी बदलली जाते. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहतायत मिसफील्ड झाली होती, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय आता त्यांना शॉर्ट कव्हरला घेतले. 2 बॉलचा खेळ, 5 धावा. पुढचा बॉल इथे जर आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज इथे बाद होतील. ॲक्युरेट क्षेत्ररक्षण आणि ॲक्युरेट फेकी भूषण आपल्याला पाहायला मिळाले. गॉन. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतायत पद्माकर जेव्हा शॉटमध्ये आले त्यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण केलं. प्रफुल्ल गावड देखील टाळ्या वाजवतात त्या क्षेत्ररक्षणासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. या पुढील बॉल धावसंख्या इथे देखील 1ने आकार घेईल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7 वरती. चेंडूंचा खेळ झालाय 5 बॉलमध्ये 7 धावा. एक चौकार आल्यानंतर देखील ज्यांनी कमबॅक चांगला केला, मी म्हणीन चांगलं षटक राहिलं
इथे देखील आपण पाहतायत गोलंदाज प्रफुल्ल गावळ यांचा षटक संपला आणि 7 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या काळात 18 बॉलचा खेळ बाकी असेल. टार्गेट कितीचं सेट होईल. रुपेश चव्हाण रबाडा यांनी टॉस जिंकला आणि प्रथमतः स्वीकारलं. फलंदाजीसाठी आम्ही प्रथमतः चान्स घेऊ आणि तदनंतर दुसऱ्या डावामध्ये धावा डिफेंड करू. गोलंदाजीचा युनिट त्यांच्याकडे चांगला आहे, जिथे लहू चव्हाण सारखे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि शेवटच्या षटकात 6 बॉल अगदी योग्य रीतीने कसे हाताळावे असे गोलंदाज आहेत. गोलंदाज आलेत कौस्तुभ राऊत. दुसरं षटक ओव्हर दी स्टम्प्सनं. फुलरलेनचा बॉल होता, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. धावसंख्या फलकावरती जर आपण तपासली पाहिली तर जाऊन पोचते ती म्हणजेच 8. 1 बॉलचा खेळ झाला, 8 धावा. क्रिस्टल पार्क प्रीमियर लीगचा एक सुंदर आणि दैदिप्यमान देखणा सोहळा 2 रजनींमध्ये ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली आणि आता अगदी अस्ताला येऊन मात्र ही स्पर्धा पोहोचते. वेळेचा जर विचार केला तर 2 वाजलेत आणि अजून यानंतरचा एक सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. तदनंतर बक्षीस वितरण, या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. प्रत्येकाला वाटत असतं की या स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी माझ्याकडून असायला हवी. खराब क्षेत्ररक्षण करावं तर करावं काय. जे युवा आहेत त्यांच्याकडनं चुका होणार आणि या चुका झाल्या की चुकीला माफी नाही. सुमित चिल्ले यांना पण पाहतात. एक जबरदस्त मॅनेजमेंट म्हणून बारकाईनं त्यांचं लक्ष असतं संपूर्ण स्पर्धेकडे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर प्रेम मिळालं. समालोचनाची दखल घेतली प्रत्येक प्रेक्षकानं. रनआउटची संधी आणि जिथे नॉट आऊट ज्या वेळेला पंच नॉट आऊट बोलले त्यावेळेला फलंदाजाने देखील टाळ्या वाजवल्या. यस, शेवटपर्यंत बाद स्लाइड करत आले. धावफलकावरती धावांची गती तपासून पाहिली तर 14 धावा धावफलकावरती 4 बॉलचा खेळ झालाय. कल्पेश आगाव, कसं वाटतं या स्पर्धेबद्दल, काय म्हणाल? इथे जर आपण पाहिलं तर फटका फसलाय आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. धावसंख्या फ्लाय होणार 6 आणि इथे त्या षटकाराचं महत्त्व नसेल. षटकार मारला म्हणजे तुम्ही इथे बाद घोषित झालेत. रुपेश मागच्या मॅचमध्ये आक्रमकता अगदी सिद्ध केली होती. या फलंदाजाने येता क्षणी मोठ्या स्ट्रोकची चाहत. कौस्तुभ समोर पुन्हा एकदा सॉफ्ट हँड सेन्सिबल. मागे शेवटच्या षटकामध्ये आले, स्लॉगमध्ये आले त्यावेळेला मोठे फटके खेळणं लाजमी होतं. या मॅचमध्ये आता दुसऱ्या षटकात आले, त्या अनुषंगाने तुम्हाला वेळ आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 15. आता भूषण चौधरी हे आपल्याला पाहायला मिळतील. भूषण चौधरी आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. डाव्या हातानं राऊंड स्टम्प्सनं गोलंदाजी करण्याकरिता. पहिलाच बॉल थोडासा आपटलेला बॉल होता. रनआउटची संधी आणि या वेळेला ॲक्युरेट फेकी आणि ॲक्युरेट थ्रो. प्रफुल्ल गावड असले की या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी सहजरीतीने बघायला मिळतील. फलंदाज बाद झालेत. लहू चव्हाण दाखल झालेत एका बाजूला, रुपेश चव्हाण आहेत एका बाजूला, लहू चव्हाण दाखल होत आहेत. 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक तपासून पाहिलं तर आहे ते म्हणजे मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकातला पहिला बॉलचा खेळ तर जरूर झालाय. सॉफ्ट हँडनं सिंगल मिळाली अगदी जीवाच्या आकांतेनं. त्या सिंगलला ज्यांनी कन्वर्ट केलं आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोचते 16. स्वीट 16. 16 धावा या धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे जर आपण तपासून पाहिलं तर डॉट बॉल आणि या डॉट बॉलनं धावांची गती थोडीशी मंदावते. फटका खेळलाय इथे. नो स्कोर आहे का? ऑल राईट, नो स्कोर. 4 बॉल आणि 16 धावा म्हणजे 16 बॉलचा खेळ झाला आणि 16 धावा या धावफलकावरती देखील झाल्यात. पुढील होणारा एक सामना अर्थात अंतिम सामना आपल्याला बघायला मिळेल. 32 मॅच एकंदरीत या स्पर्धेकडे आपल्याला पाहायला मिळाले. तदनंतर आता मेगा फायनल. स्वप्न कुणाचं पूर्ण होईल, कुणाचं स्वप्न हे स्वप्न राहील. फटका तर खेळलाय. अमित आहेत बॉलच्या मागे. सिंगल मिळतील आणि धावसंख्या 1 ने आकार घेत. धावसंख्या फलकावरती 17 धावा. शेवटचा बॉल 17 क्रमांक अर्थातच भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत याची आठवण करणारा क्रमांक. रिषभ पंतच्या ॲक्सिडेंटनं मनुष्याला माणुसकी काय असते हे शिकवलं. रिषभ पंतनं ॲक्सिडेंटमधून बाहेर आले त्यावेळेला वक्तव्य मांडलं की माझ्याकडे धनदौलत संपत्ती करोडाची गाडी माझ्याकडे देखील होती
ज्यावेळेला माझं भीषण अपघात झालं, मी आगीमध्ये सापडलो, त्यावेळेला करोडाच्या गाड्या माझ्या बाजूने देखील जात होत्या, परंतु मदतीचा हात देणारा एक गरीब टेम्पो चालक होता. म्हणून मित्रांनो, आयुष्यात संपत्ती पैसा सगळं कमावता येतं, माणसं कमवायला शिका. आयुष्याचा चित्रपट 2 दिवसाचा आहे, एक दिवस येण्याचा आणि एक दिवस तुमच्या जाण्याचा. आतमध्ये जे तुम्ही काही केलं ते तुमचं आयुष्य असतं. त्यामध्ये माणसं कमवा, प्रेम द्या, प्रेम मिळवा. एका बाजूला जर आपण पाहिलं तर मॅचकडे रुपेश आणि त्यांचेच वडील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकुश अर्थातच लहू चव्हाण. बॉलिंग आणि बॅटिंग मध्ये आपण पाहतात, एका बाजूला अंकुश चव्हाण आणि एका बाजूला लहू चव्हाण, आणि एका बाजूला आपल्या काकांवरती आक्रमण केलंय, परंतु काय क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी, क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. श्लोक यांनी त्यांच्या वडिलांकडून काहीतरी शिकावं. आज 40+ आहेत ते, परंतु काय क्षेत्ररक्षण केलंय. यस, एका बाजूला आपण पाहू शकाल भाऊ यांचं मात्र हे बॅटल बॉल खेळलंय बराच काळ हवेत. एका बाजूला अंकुश चव्हाण आणि एका बाजूला आपण पाहतायत रुपेचं नो स्कोर आहे. अंकुश सांगतील की आम्हाला हेच पाहिजे, आम्हाला हेच पाहिजे. येस, ऑल राईट. 19 धावा धावफलकावरती. कल्पेश आगाव, एकंदरीत 2 दिवसाची रजनी कशी वाटली ही स्पर्धा. येस, त्यांचं वक्तव्य शॉर्ट अँड स्वीट, सुंदर. केंद्रात तुम्ही काम करताना कसं वाटतं? आज पालघरमध्ये आहात तुम्ही केंद्रीय मंत्री आहात. धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर धावांची गती तपासून पाहतोय आपण. 20 धावा. केंद्रीय मंत्री अर्थात कल्पेश आगाव. येणाऱ्या काळात या नावाला भरपूर डिमांड येईल. क्रिस्टल पार्क नव्हे तर संपूर्ण भारताला वेळ लावणारं हे नाव राहील. दांडेकर कॉलेज म्हटलं की कल्पेश आगावचं नाव. अनेक मुलींचा वॉलपेपर राहिलेला हा खेळाडू अर्थात कल्पेश. जुन्या आठवणींना उजाळा देत बॅक बेंचर असलो तरी काय झालं, आज केंद्रीय मंत्री म्हणून टॅगलाईन लागते त्यांच्या पुढे. महत्वाचं आहे. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 वरती. रुपेश रबाडा. पुढचा बॉल. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बाप वर्सेस बेटा. आणि इथे आपण पाहतायत काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय प्रफुल्ल गावड यांनी. आणि अंकुश म्हणतात की बाप होत आहे बेटे. इथे जरी तू मोठा फटका खेळला असेल तिथे देखील आमचा उपमे एक्का प्रफुल्ल गावड आहे. ज्या अनुषंगाने अगदी शेवटचा बॉल. आता जर आपण तपासून पाहिलं तर शेवटचा बॉल बाप विरुद्ध मुलगा अशा 2 जोड्या बघायला मिळाल्या. श्लोक आणि प्रफुल्ल गावड एका बाजूला, आता रबाडा आणि त्यांचेच वडील अंकुश. पुलर लेनचा बॉल होता, नाही कनेक्ट करता आलं बॉलला. इथे फक्त सिंगल मिळणार. सिंगल आणि सिंगल. षटक जर आपण तपासून पाहिलं तर आता इथे फलंदाज, क्या बात आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड, पकडा पकडी, हेराफेरी, या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. 22 धावा फलकावरती आणि 23 धाव्यांचं टार्गेट. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल. 23 धाव्यांचं टार्गेट असेल. कालच्या दिवसात आपण पाहतात भिवंडीमध्ये
केंद्रीय मंत्री चषक झाला आज क्रिस्टल पार्कमध्ये. कल्पेश आघाव ही CPL येणाऱ्या काळात भरपूर पुढे येईल. चला मॅचला सुरुवात होईल. 23 धावांचं टार्गेट आहे. एका बाजूला प्रफुल्ल गावड यांना या मॅचमध्ये चांगले क्रिकेट दाखवणं खूप गरजेची भूमिका असेल. जर ते या मॅचमध्ये चालले तर या मॅचमध्ये थांबवणं कुणाच्याही जवळून सहज राहणार नाही. फक्त आता खेळपट्टीवर तुम्ही वेळ कसा देता? महिला एवढ्या उत्साहाने मॅच बघतात त्यांच्यासाठी दोन शब्द बोला काहीतरी. यस, महिला उत्साहानं सामना बघतात. मी मगाशी देखील उल्लेख केला की आज माता भगिनी देखील मागे पुढे राहिलेले नाहीत. आज एका सोसायटीमध्ये आपण राहतो आणि त्या सोसायटीच्या स्पर्धा बघण्यासाठी वेळेचा जर विचार केला तर 2:07 झालीत. पुरुष जाऊन झोपणार परंतु महिला सकाळी पुन्हा एकदा 7 वाजता उठणार. तुमचा आणि तुमच्या मुलांचा नाश्ता या सगळ्या गोष्टी महिलांना बघाव्या लागतात. खऱ्या अर्थानं पुरुष आणि महिलांमध्ये हा भरपूर मोठा फरक आहे. पुरुष कमवून आणतो परंतु बाई घराला चालवते, बाई घर बघत असते. कमवून आणणं पैसा पुरवणं म्हणजेच माणसाचं काम झालं नाही. घरात मुलांचा त्रास तदनंतर सगळं आवरावर पॉसिबल नसतं. त्या माता भगिनींना सलाम. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच एक. इथे जर आपण तपासून पाहिलं तर सिंगल मात्र मिळतंय. धावसंख्या 2. धावांची गती तपासून पाहिली तर 3 बॉलचा खेळ झाला. 2 धावा धावफलकावरती आहेत. प्रफुल्ल गावड शेवटच्या षटकापर्यंत उभे राहतील तर धावा होतील. सिंगल आणि सिंगल प्लस डबल हेच चाललंय सध्या खेळामध्ये. महत्त्वाचं देखील आहे. जर हे क्रिकेट तुम्ही चालवलं तर पुढे मॅचमध्ये जरूर तुमच्या नावाचा दबदबा राहील. महत्त्वाचा मॅच आहे. यावेळेला जर चुका झाल्या तर मग खूप वेळ झाला की काय. सुनील पाटील नाही चुकी करत. फलंदाज बाद गॉन. भूषण चौधरी मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 3 आहेत. अगदी शेवटचा बॉल आणि डाव्या हाताचे फलंदाज जणू काही मॅथ्यू हॅडन, सुरेश रैना, ॲडम गिलक्रिस्ट असे अनेक डावकुरी हाताचे फलंदाज ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली क्रिकेटच्या परिपटलावरती. आजही क्रिकेटमधून जरी ते निवृत्ती झाले असतील परंतु त्यांचा क्लास, त्यांचा दर्जा, त्यातील श्रीलंकेचे घातक फलंदाज संघकारा यांचं देखील नाव सन्मानाने घेतलं जातं. येणाऱ्या 22 मार्चपासून IPLचा थरार सुरुवात होईल आणि जबरदस्त पद्धतीनं 1.5 ते 2 महिने तुम्हा सगळ्यांना भारतामध्ये IPLचा एक वेगळा मजा असतो ज्यामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध RCB, चेन्नई अशा 3 फ्रँचायझींना जास्तीत जास्त प्रेम दिलं जातं. 17 वर्षे होतील परंतु RCB कप उचलेल का हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. गोलंदाज तयार. समोरच्या दिशेने फटका तर खेळलाय आणि इथे 1 धाव परिपूर्ण होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 या धावफलकावरती. यानंतर अंतिम सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. चांगला बॉल सुनील पाटील यांचा. एक्सपिरियन्स विरुद्ध एक्सपिरियन्स दोन्ही देखील तुल्यबळ खेळाडू आहेत. पुढचा बॉल राऊंड स्टम्प्सनं याही बॉलला फक्त दिशा दिली. अचूक टप्प्यावरती आपण पाहतायत भेदक मारा या गोष्टींचा अवलंब आपल्याला बघायला मिळाला.
आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं धावा जाऊन पोहोचतात. केदार पाटील खारेकुरणवरनं या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत. अगदी केदार पाटील स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि येणाऱ्या काळात KPL ज्या वेळेला असेल त्यावेळेला तिथे देखील समालोचनाचा कार्यभाग निश्चित स्वरूपात ते आमच्याकडे सोपवत असतात. इथे जर आपण तपासून पाहिलं तर फटका तर खेळलाय आणि सिंगल देखील मिळतंय. प्रफुल्ल गावड थोडेसे शांत झालेत. संध्याकाळी ज्या वेळेला सामने सुरुवात होते त्यावेळेला ते भरपूर चार्जमध्ये त्यांनी फलंदाजी केली, परंतु या मॅचमध्ये चेंडूचा सन्मान करतात. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, कारण आता लीग स्पर्धा नाही, तुम्हाला नॉकआउटचा हा स्टेज आहे. सॉफ्ट हँडनं अगदी फ्लिक ऑन द रिस्टनं मनगटाच्या साह्यानं बॉलला खेळलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वरती. शेवटचा बॉल बाकी. आता इक्वेशन जर आपण तपासून पाहिलं मुन्नाभाई, 13 बॉल आणि 15ची गरज. या वेळेला हिट विकेट. फलंदाज इथे बाद होतील. बेल्स मात्र उद्ध्वस्त झालेत आणि कौस्तुभ राऊत मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आता 12 बॉल आणि 15ची गरज. 12 बॉल आणि 15 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 15ची गरज. तुतू मेमेवाला सामना, कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च एकदा निर्माण करणारा सामना आणि हृदयाची स्पंदनं वाढवली जाणारा मॅच. कोण जिंकणार कोण हरणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतोय. हृदयाची धडधड वाढली जाते. एका बाजूला प्रफुल्ल आहेत, एका बाजूला कौस्तुभ आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती KP हे दाखल झालेत. इथे जर आपण पाहिलं तर KP आलेत. फुलरलेनचा बॉल होता. इथे चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि आता 11 बॉलमध्ये 14ची गरज. मॅचमध्ये आता बॅलन्स करत असताना कागिसो रबाडा अर्थात रुपेश चव्हाण, साऊथ आफ्रिकेला बिलॉंग करत असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. अगदी कॅरिबियन यष्टी, हाईट अँड कलर जबरदस्त पद्धतीने गुणवत्ता आहे त्या खेळाडूमध्ये. गोलंदाज तयार. फुलरलेनचा बॉल होता. इथे देखील आपण पाहतात सिंगल मिळेल. कौस्तुभ आणि प्रफुल्ल आहेत दोन्ही फलंदाज. अगदी चिकाटी, संयम या सर्व गोष्टींचा अवलंब त्यांच्याकडे आहे. 10 बॉल आहेत आणि 10 बॉलमध्ये 13. इथून जिंकलात तर अंतिम मॅचचं तिकीट मिळेल आणि पितळे पॅन्थर्स अर्थात हर्षा भोगले यांच्या संघासमोर तुम्हाला खेळायला संधी मिळेल. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. बॉलला कनेक्ट नाही करता आलं प्रफुल्ल यांना. आता इथे डॉट बॉलनं मॅचमध्ये थोडंसं प्रेशर वाढतं. 9 बॉल आणि 13ची गरज. जो मी उल्लेख करत होतो, अतिशय सुंदर सामना. प्रेक्षकांच्या नजरा खेचून घेणारा नयनचक्षू, नयनरम्य फटका खेळलाय 2 धाव्यांमध्ये. काय आहे तिथे फलंदाज प्रफुल्ल गावड बाद झालेत, म्हणजेच आता या मॅचमध्ये ट्विस्ट आलाय. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 13 धावा. करो या मरो, डू और डाई. जे काही करायचं ते योग्य वेळेत आणि आत्ता करा. आणि योग्य वेळ जर साधली आणि त्या वेळेत जर या 13 धावा आल्या तर CSK पुढे येईल. अदरवाईज आपण पाहतात मात्रे स्टार्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो एक जबरदस्त कामगिरी करत असताना. गोलंदाजी ट्रॅकवरती 8 बॉल आणि 13ची गरज. चांगला बॉल हाताळलाय. येस, ऑल राईट. धावसंख्या फलकावरती 7 बॉल आणि 13ची गरज. 7 बॉल 13ची गरज. 13ची गरज आणि 7 चेंडू मॅचला घेऊन गेलाय रुपेश. धावसंख्या 23 जरी ठेवल्या तरी देखील त्यांनी सांगितलं की आमच्याकडे गोलंदाजीचं युनिट खूप मोठं आहे. या वेळेला लहू चव्हाण नाव लिहून घ्या, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, नो डाऊट अबाउट इट. ज्यांनी मैदानाचा एकही कोपरा असा नाही जिथे लहू चव्हाण यांनी क्षेत्ररक्षण केलं नाही. जॉन्टी रोड्स 1992चा सामना आठवतो मला, ज्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना मॅन ऑफ द मॅच घेतला होता. अर्थात तेच लहू चव्हाण बघायला मिळाले खूप सुंदर पद्धतीनं. अप्रतिम, द्वितीय. मी उल्लेख करत होतो अगदी 14-15 वर्षाच्या मुलाला लाजवतील ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये चित्याच्या चपळाईने जंप मारत आहेत.
यावेळेला एका बाजूला आपण पाहतायत लहू चव्हाण आणि त्यांच्या बाजूने अंकुश चव्हाण, दोन बंधू आपल्याला बघायला मिळतात. एज इज जस्ट अ नंबर. लहू चव्हाण यांनी सिद्ध केलं कालच्या रजनीपासून. ओव्हर द स्टम्प्सने आलेत. आता 6 बॉल आणि 13ची गरज. कौस्तुभ राऊत या फलंदाजाकडे गुणवत्ता आहे, सिद्ध करावी लागेल, फक्त बोलून नाही चालणार. चांगला बॉल, चांगला बॉल. ज्या वेळेला डॉट बॉल येतो त्यावेळेला लहू चव्हाण यांचा जर आपण तपासून पाहिलं तर 5 बॉल 13, 5 बॉल आणि 13. यावेळेला फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपण पाहू शकाल. येस, मागेच अंकुश आहेत. ते सांगतात की नाही मी कुठे जाणार नाही, तुमच्या मागे मी बघतो तुम्ही काय करतात. येस, ऑल राईट. 4 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. 4 चेंडू, 13ची गरज, 13ची गरज आणि 4 चेंडू. हा झोपून घ्या. हाफ ट्रॅकरचा बॉल क्षेत्ररक्षण तिथे देखील केलं. फायनलचं तिकीट कुणाला मिळणार? आणि इथे हतबल, हताश, निराश, शांत, गार सगळ्या गोष्टी अगदी डगआउट मध्ये शांतता पसरलंय. पराभव कोणालाही पसंत नसतो. या वेळेला बेल्स पडली नाही, अजून बेल्स पडलेली नाही. बॉल चांगला आहे. लहू चव्हाण यांचं कौतुक करावं लागेल. उत्कृष्ट गोलंदाज. एका बाजूला रबाडा सांगतात की पप्पांचा जरी संघ असला समोर, क्रिकेटमध्ये पप्पाही ॲज अ प्रतिस्पर्धीच राहणार. चांगलं क्रिकेट. 2 बॉल 13. चला बॉल द्या ना आतमध्ये. बॉल दे भाई. 2 बॉल आणि 13ची गरज. चला जे कीपर गेलेत त्यांनी या आतमध्ये. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 13 धाव्यांची गरज. CSK संघ लीड करत होता, तो म्हणजेच लीग पद्धतीमध्ये. नॉकआउट मध्ये त्यांना एक्झिट पोल दाखवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 13ची गरज. चांगल्या खेळाडूंना धारातीर्थी पाडलं, शरणागती पत्करावी लागली, पाणी पाजलं. ज्या पद्धतीनं लहू चव्हाण अँड टीम, जबरदस्त, ग्रेट वर्क. क्या बात आहे. मेडन षटक, जबरदस्त. फायनलचं तिकीट. चला जास्त वेळ न घेता फायनलच्या मॅचचा टॉस करण्यासाठी या. मधुकर दळवी यांच्याकडनं 500 रुपये मानसला. चला या टॉस साठी या. 2 कर्णधार आपल्याला बघायला मिळतील ज्यांनी टॉस साठी यायचं आहे. फायनलचा मॅच. एका बाजूला पितळे पॅन्थर्स. मानस आपण आपला मोबाईल घेऊन या, तुम्हाला 500 रुपये ते स्कॅन होत आहेत. मानस इथे असाल तर आपण आपला मोबाईल घेऊन या. डिजिटल इंडिया. मधुकर दळवी यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. MD हार्ड लक. हर्षा भोगले यांनी सांगितलं टेल्स. अँड इट इज टॉस कोण जिंकलं? चिले भाऊ. पितळे पॅन्थर्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. चला फायनल मॅचला सुरुवात होईल. चला अंतिम सामन्याला इथे सुरुवात होईल. अगदी शेवटचा सामना, फायनलचा मॅच.